नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहासामधील 5वा पाठ, जो की आहे शैक्षणिक वाटचाल. ऑलरेडी याचा फर्स्ट पार्ट आपण कव्हर केलाय, ज्यामध्ये आपण बेसिकली हे पाहिलं होतं की शैक्षणिक वाटचालीमधले जे काही टप्पे आहेत, फॉर एक्झाम्पल प्राथमिक शिक्षण आहे, माध्यमिक शिक्षण आहे आणि त्यानंतर येतं ते म्हणजे उच्च शिक्षण. तर ऑलरेडी आपण प्राथमिक आणि माध्यमिक कव्हर केले. आता आपल्याला मूव्ह ऑन करायचं आहे उच्च शिक्षणाकडे. सो लेट अस सी की उच्च शिक्षणामध्ये एक्झॅक्टली काय काय येतात, त्याच्याशी निगडीत कुठली कुठली धोरणं आहेत, जी की आपल्याला पाहायची आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल, स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये जर आपण बघायचं म्हटलं तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1948 मध्ये केंद्र सरकारने डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती केली. आता विद्यापीठ शिक्षण म्हणजे काय, तर आपण बोलू शकतो ग्रॅज्युएशन, 13वी 14वी 15वी याला आपण विद्यापीठ शिक्षण बोलतो. युनिव्हर्सिटी मध्ये जे आपण शिक्षण घेतो तर ते अध्यक्ष होते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. हवं तर तुम्ही या सगळ्या गोष्टींना हायलाइट करू शकता, कारण महत्वाच्या आहेत त्या गोष्टी. आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा व समन्वय ही कामे त्यांना देण्यात आली. कोणाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांना. तुम्हाला जर माहिती असेल तर 5 सप्टेंबर हा जो आपण टीचर्स डे म्हणून सेलिब्रेट करतो दिवस, तर तो एक्झॅक्टली आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जयंतीनिमित्त साजरा करतो. तर ही एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मे बी तुम्हाला माहिती पण असेल. आता त्यांची कार्यपद्धत कशी होती आयोगाची, तर आयोगाने पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. विद्यापीठांना अनुदान, अनुदान म्हणजे काय बेसिकली, तर आता आपण बघतो की फॉर एक्झाम्पल एखादी शाळा आहे, गव्हर्नमेंटची शाळा आहे, तर त्या शाळेचा जो काही खर्च आहे, आपण पाहिलं की शाळा असते तर काही काही सुविधा प्रोव्हाइड कराव्या लागतात. मग त्या सुविधांचा जो काही खर्च आहे, तर ते पैसे गव्हर्नमेंट त्या शाळेला देतं. याला आपण बोलतो अनुदान देणं. म्हणजेच काय, बेसिकली फंड्स प्रोव्हाइड करतं किंवा पैसे प्रोव्हाइड करतं गव्हर्नमेंट त्या शाळांना, जेणेकरून त्या शाळांमध्ये सुविधा असाव्यात. सिमिलरली आता आपण बघतोय की युनिव्हर्सिटीमध्ये पण त्या युनिव्हर्सिटीला काही फंड्स, काही पैसे दिले जाणार आहेत गव्हर्नमेंट कडून, जेणेकरून सुविधा मुलांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी. सो त्याला आपण बोलणार आहोत अनुदान. आता हे जे अनुदान आहे तो काही एक व्यक्ती देत नाही, गव्हर्नमेंट देतं. मग आधी आपल्याला अर्ज करावा लागतो की आम्हाला फॉर एक्झाम्पल एवढे एवढे रुपये हवे आहेत. मग तो अर्ज मंजूर होतो, मग तो फंड किंवा ते पैसे जे आहेत तर ते शाळांना येतात. सो त्याला आपण बोलतोय अनुदान. मंजूर करून वाटप करण्याचे काम म्हणजे पैसे देण्याचे काम, करण्याचे कार्य सरकारच्या वतीने करण्यास सुरुवात झाली. विद्यापीठीय शिक्षणाचं नियोजन करणं, अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता म्हणजे काय, एक फ्लो असला पाहिजे ना प्रॉपर, की हा सिलेबस आहे, हा विषय आहे, याच्यानंतर हे शिकवलं पाहिजे, ते शिकवलं पाहिजे, तर जे काही सगळं मॅनेजमेंट आहे ते सगळं ते करतात. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी करणं म्हणजे अगेन कसा असला पाहिजे सिलेबस, कसं शिक्षण दिलं पाहिजे, काय काय मुलांना आपण सांगितलं पाहिजे किंवा आजच्या घडीला काय गरजेचं आहे वगैरे जे असेल ते. अंमलबजावणी, या गोष्टी अंमलबजावणी म्हणजे ते फक्त कागदावरती लिहून उपयोग नाही, तर ते मुलांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर इम्प्लिमेंटेशन त्याला आपण बोलतो अंमलबजावणी. तर या आयोगाने विद्यापीठ विकास परिषदाचं स्थापन करणं, त्यासोबतच पदव्युत्तर म्हणजेच काय, आता हे पदवी मिळाली, विद्यापीठातून पदवी मिळाली तर पुढे काहीतरी असणार ना, मास्टर्स करायचं आहे, अजून काही करायचं आहे, तर त्या अध्यापनासाठी प्रगत प्रगत म्हणजे डेव्हलप अध्यापन केंद्रे म्हणजे काय, असं सेंटर्स की ज्या ठिकाणी शिक्षण मिळू शकेल त्याला आपण बोलतो अध्यापन केंद्र. नवीन विद्यापीठे स्थापन करणं, यामध्ये मोलाचं कार्य केलं. भारतामध्ये दूरदर्शनचे आगमन झाल्यानंतर कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचे या आयोगाच्या वतीने दूरदर्शनावरून प्रसारण करण्यात आलं. तुम्हाला आठवतंय का, आय डोंट नो अबाउट यू, पण एक मिनिट यार, हे माझ्या मागे हाईड झालं, सॉरी. हा, तर बेसिकली साधारणतः कोरोनाच्या काळामध्ये ना, टीव्ही वरती काही चॅनल्स होते स्पेसिफिक, ज्याच्यावरती काही सिलेबस शिकवला जायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल इयत्ता वाईज सिलेबस शिकवला जायचा. म्हणजे आता कसं आपण युट्यूब चॅनल्स वरून वगैरे बघतो फुल सिलेबस, तर तेव्हा काय होतं की आपले जे टीव्हीचे चॅनल्स आहेत ना, त्याच्यावरती सिलेबस शिकवला जायचा. सो कदाचित तुम्ही ते रेफर पण केलं असेल. पण अशा पद्धतीने मग दूरदर्शन मधून याच्याबद्दल जी जागृती आहे ते करायला सुरुवात झाली होती. हे तुम्ही रिलेट करू शकाल म्हणून एक्झाम्पल दिलं. पण त्या काळामध्ये पण हा सगळा सिलेबस जो आहे तर तो दूरदर्शन म्हणजे टीव्हीवर दाखवला जायचा. 1965 मध्ये महाराष्ट्रामध्ये कला शिक्षणाचे धोरण आखण्यासाठी व ते कला संस्थांद्वारे अंमलात आणण्यासाठी कला संचयना कला संचयनालयाची स्थापना करण्यात आली. कला म्हणजे काय, आर्ट्सचं एज्युकेशन आहे, सायन्स कॉमर्स आर्ट्स तीन स्ट्रीम्स असतात आपल्याकडे 10th नंतर. तर त्यामधलं कला म्हणजे आर्ट्स हे जे डोमेन आहे किंवा ही जी फील्ड आहे, त्याच्याशी निगडीत काही शिक्षण कसं असावं, त्याबद्दलची धोरणं आखणं, की असं असेल पुढे या डिग्री असतील किंवा या ह्याच्यामधून आपण पुढे या करिअर अपॉर्च्युनिटीज मध्ये जाऊ शकतो, तर हे सगळं ठरवणं. मग ते शिक्षण देण्यासाठी म्हणजे कुठे देणार ना, ते सेंटर्स पण पाहिजेत.
तर त्या सगळ्याची आखणी करण्यात आली. शालेय पातळीवरती घेतल्या जाणाऱ्या ड्रॉइंग ग्रेड परीक्षांचं नियोजन करण्याची जबाबदारी पण याच विभागाने घेतली. तुम्हाला माहिती असेल ना, एलिमेंटरी, इंटरमिजिएट या सगळ्या ड्रॉइंगच्या एक्झाम होतात. तर त्या घेणं किंवा त्याचे मार्क पुढे जाऊन 10वी मध्ये ऍड होणं वगैरे, तर हे सगळं पण याच नियोजनाचं म्हणजे याच आयोजनाअंतर्गत होतंय. नेक्स्ट आहे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग. आता आपण जी पुस्तकं वापरतो ती आहेत महाराष्ट्र बोर्डाची. तुम्ही जर पाहिलं असेल तर जी सीबीएसई बोर्डाची पुस्तकं असतात ना, ती एनसीईआरटी बनवतं. म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग हे जे आहे ते त्यांची पुस्तकं बनवतं. आपली पुस्तकं महाराष्ट्राचं जे काही शिक्षण मंडळ आहे तर त्याच्या अंतर्गत बनवली जातात. तर 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वंकष म्हणजे सगळ्या बाजूनी धोरणांसंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीमध्ये मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. शिक्षण विषयक संशोधन करणं, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची पुनर्रचना या सगळ्याची जबाबदारी एनसीईआरटी कडे सोपवण्यात आली. तर बेसिकली आता पण आपण बघतो ना, तर त्यांचा हाच मूळ मुद्दा हाच आहे की पूर्ण भारतामध्ये एकच सिलेबस असला पाहिजे. जे पण सीबीएसई बोर्डामधून शिकतात तर त्या सगळ्यांचा सिलेबस एनसीईआरटीचा आहे. मग तो विद्यार्थी दिल्लीमधला असू दे, महाराष्ट्रामधला असू दे किंवा इतर कुठल्याही राज्यामधला असू दे. सो मोस्टली एक्झाम्स त्याच्यामुळे ज्या आपल्या काय म्हणूयात आपण 12वी मध्ये ज्या काही आपण एंट्रन्स एक्झाम्स देतो, नीट असेल, जेईई असेल वगैरे, त्या मोस्टली एनसीईआरटी वरती आधारित आहेत. कारण पूर्ण देशामध्ये जे जे जो एक मेन सिलेबस आहे, लाईक महाराष्ट्र बोर्डचा महाराष्ट्राच्या अनुषंगाने सिलेबस आहे, इतिहास भूगोल स्पेसिफिकली म्हणायचं झालं तर, किंवा इतर जे राज्य आहेत त्यांचा त्या राज्यानुसार सिलेबस आहे. पण एनसीईआरटीचा सिलेबस हा पूर्ण देशासाठी आहे. सो जे जे सीबीएसई मधून शिक्षण घेतात त्यांना एनसीईआरटीची पुस्तकं असतात आणि म्हणून पूर्ण देशामध्ये एकच पद्धत राहावी यासाठी हे जे जेईई किंवा नीट वगैरे ज्या काही एक्झाम आपण देतो 12वी मध्ये किंवा 12वी नंतर, सो त्या सगळ्या एक्झाम्स एनसीईआरटी वरती फोकस करतात. ठीक आहे. तर या संस्थेने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यामध्ये मध्यवर्ती भूमिका बजावली. म्हणजे सिलेबस डिसाईड करायचा, पुस्तकांमध्ये काय असलं पाहिजे, काय असलं पाहिजे वगैरे हे सगळं डिसाईड करायचं सिलेबस बेसिकली. तर हे सगळं या संस्थेने केलं. राज्य शासनासाठी माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भामध्ये सहकार्य व मार्गदर्शन एनसीईआरटी उपलब्ध करून दिलं. शिक्षकांना याच्यामध्ये ट्रेनिंग हा पण पार्ट आहे ना, म्हणजे मुलांना कसं शिकवलं पाहिजे याचं ट्रेनिंग पण द्यायचं काम करतं एनसीईआरटी. तर मग शिक्षकांसाठी मार्गदर्शिका, कार्यपुस्तिका, अध्यापन प्रशिक्षण म्हणजे शिकवायचं कसं याच्याबद्दल प्रशिक्षण, अध्ययन अध्यापन तंत्राचा विकास, अध्ययन म्हणजे शिकणं, अध्यापन म्हणजे शिकवणं, हे कसं असलं पाहिजे, हे कम्युनिकेशन कसं असलं पाहिजे याबद्दल मार्गदर्शन करणं. त्यासोबतच राष्ट्रीय स्तरावरती प्रज्ञाशोध वगैरे यांसारख्या बऱ्याचशा परीक्षा तुम्ही पाहिलं असेल की तिसरीला वगैरे प्रज्ञाशोध असते. अजून पण आय गेस कुठल्या तरी येते असेल, पण मला तिसरी चौथीची काहीतरी माहिती आहे. तर राष्ट्रीय स्तरावरती या परीक्षा घेणं. एनसीईआरटीच्या धर्तीवर सर्व राज्यामध्ये मग एससीईआरटी आहे आणि हेच महाराष्ट्रासाठी असेल तर एमएससीईआरटी आहे. म्हणजे आपला जे सिलेबस डिझाईन करतात महाराष्ट्र बोर्डसाठी तर ते एमएससीईआरटी तर्फे डिझाईन केला जातो. तर महाराष्ट्र राज्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद ही संस्था 1984 साली पुणे येथे स्थापन करण्यात आली. प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणं म्हणजे हे जे आपण 1ली ते 8वी वगैरे शिक्षण घेतोय तर ते आपल्या कशा पद्धतीने असलं पाहिजे किंवा ते किती हाय हाय म्हणण्यापेक्षा किती स्टँडर्ड लेवलचं असलं पाहिजे, किती चांगल्या पातळीवरचं असलं पाहिजे. शिक्षकांसाठी सेवांतर्गत प्रशिक्षण, अभ्यासक्रम व मूल्यमापन. मूल्यमापन म्हणजे आपल्याला जे ग्रेड्स मिळतात, जे मार्क्स मिळतात तर त्याच्याबद्दल प्रशिक्षण देणं शिक्षकांना. त्यासोबतच विद्यार्थ्यांना 10वी आणि 12वी परीक्षेनंतर कोणते व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावे तर याबद्दल सुद्धा प्रशिक्षण देणं. म्हणजे काय 10वी आणि 12वी झाल्यानंतर पुढे काय करायचं तुम्हाला पण प्रश्न पडत असेल ना, की एक्झॅक्टली आपण पुढे काय करायचं. तुम्हाला खूप सारे लोक विचारत पण असतील की पुढे तुम्ही काय करणार आहात वगैरे. तर या बाबतीत मुलांना प्रशिक्षण मिळावं किंवा काहीतरी एक साधारणतः आपण असं म्हणूया की थोडेफार डिरेक्शन मिळावी यासाठी ही संस्था काम करत असते. त्यासोबतच या संस्थेला विद्या प्राधिकरण या नावाने संबोधण्यात येतं. जीवन शिक्षण हे मासिक या संस्थेतर्फे प्रकाशित केलं जातं. ठीक आहे. इव्हन तुम्ही या ठिकाणी जरी बघितलं तर हे जे आपलं पुस्तक आहे आता इतिहासाचं, तर इथे पण बघा तुम्हाला बघायला मिळते की हे एमएससीईआरटीने बनवलेलं आहे आणि महाराष्ट्र राज्य पुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्यातर्फे हे पुस्तक बनवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांनी सिलेबस वगैरे डिझाईन केला किंवा या इयत्तेच्या मुलांना म्हणजे कुठल्या गोष्टींचं ज्ञान दिलं पाहिजे किंवा कशी
सुरुवात केली पाहिजे, 8वी पासून 9वी कसं कनेक्टेड राहील वगैरे, या सगळ्याचा विचार करण्याच्या मागे ही संस्था आहे, किंवा बेसिकली या संस्थेमधले शिक्षक असतील, संशोधक असतील. ठीक आहे. तर महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, जे की बालभारती आहे. आता जे आपण असं म्हणतो की बालभारतीची पुस्तकं आहेत, तर या मंडळाला, म्हणजे या मंडळातर्फे जी काही पुस्तकं बनवली जातात दॅट इज बालभारती. तर या संस्थेची स्थापना 27 जानेवारी 1967 रोजी पुण्यात झाली आणि इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक तयार करण्याचे काम बालभारती करते. म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर 12वी पर्यंत तुम्ही जे काही पुस्तक वापराल दॅट इज मेड बाय बालभारती. ठीक आहे. मग ते इतिहास, भूगोल, सायन्स, मराठी जे पण असेल ते असेल. ठीक आहे. हा, जर तुम्ही आता 9वी मध्ये असाल तर तुम्हाला कुमार भारती असेल मराठीमध्ये, पण मूळ जो आहे तर ते बालभारती आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, गुजराती, तेलुगू या 8 भाषांमधून पाठ्यपुस्तके तयार केली जातात. आणि किशोर हे विद्यार्थ्यांचं एक मासिक आहे. आम्ही जेव्हा आमच्या शाळेमध्ये होतो ना, तेव्हा ग्रंथालयामध्ये किशोरचं दर महिन्याचं प्रकाशन यायचं. ऑफकोर्स मासिक आहे म्हटल्यावर दर महिन्याने प्रकाशित होतं. बट त्याच्यामध्ये ना अनेक नवीन नवीन गोष्टी असायच्या, कविता असायच्या, काही स्पर्धा पण असतात, जसं की न्यूजपेपरमध्ये असं ना की तुमचं चित्र प्रकाशित वगैरे करून येतं न्यूजपेपरमध्ये. सिमिलरली किशोरमध्ये पण तुमच्या कविता तुम्ही प्रकाशित करू शकता. काही कोडी असतील किंवा काही निबंध वगैरे असतील, ते सगळे तुम्ही त्यांना पाठवू शकता. मग त्यातलं जे काही चांगलं आहे ते निवडून ते प्रकाशित करतात. सो ते आम्ही वाचायचो जेव्हा आमच्या शाळेमध्ये आम्ही होतो. तर ते लायब्ररीमध्ये यायचं ते दर महिन्याला नवीन नवीन मासिक, आणि क्रेज असायची ते वाचायचं वगैरे. तर तुम्ही तुमच्या शालेय जीवनामध्ये असं काय करताय का? किशोर वगैरे वाचताय का? नॉट ओन्ली किशोर, वयम सारखे पण बरेचसे मासिक असायचे. अजून पण खूप नाव होती. साधना मासिक असायचं एक. आता आठवत नाही, पण असे खूप सारे मासिक आम्ही वाचायचो. मस्त मजा यायची तेव्हा. काय होतं ना, आमच्या लहानपणी असे मोबाईल्स नव्हते. सो करमणुकीचे साधन वॉज ओन्ली वाचणं होतं लहानपणी. म्हणजे खूप मोठी नाही मी तुमच्यापेक्षा, बट तरी सुद्धा. सो मग तेव्हा फक्त वाचणं, किंवा शाळेमध्ये अजून दुसरं काय करणार. म्हणजे एक तर होतं की आपल्या शाळेची पुस्तकं वाचायची, मग त्यानंतर काय करायचं. मग आम्ही त्यानंतर ग्रंथालयामधून अशी मासिकं घेऊन यायचो. आम्हाला असं आयडी कार्ड होतं, त्याच्यावरती काहीतरी आठवड्याला एक पुस्तक वगैरे मिळायचं. तर असं आम्ही आलटून पालटून घेऊन जायचो, किंवा माझ्या फ्रेंडने एखादं आणलं असेल तर आम्ही ते एक्सचेंज वगैरे करायचो. तर हे सगळे उद्योग आम्ही करायचो. तुम्ही असं काय करता का? करत असाल तर नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. नेक्स्ट आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986. या धोरणानुसार समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणामध्ये मूलभूत स्वरूपाचे बदल घडवण्यात आले. आता जसं की मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये पण एक्झाम्पल दिलं होतं की 1967 ला ही संस्था आली. ठीक आहे. तर तेव्हा जो सिलेबस होता, सेम सिलेबस तुम्हाला आता असणार का? तर नाही. तुम्ही बघितलं असेल की मागच्या एक 5-6 वर्षामध्येच तुमचा सिलेबस हा जो आहे बदललेला सिलेबस आहे. सो मग अजून 5-6 वर्षाने नवीन सिलेबस येईल. तर हे का चेंज होते? कारण आत्ताच्या मुलांना हे वेगळं म्हणजे जे तंत्रज्ञान आहे किंवा आसपास जे काही घडामोडी घडतायत त्यानुसार शिक्षण दिलं पाहिजे. तर हे प्रत्येक वर्षी जे आहे, म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येक 4-5 वर्षांनी जे आहे, तर हे बदललं जातंय. तर मग ते बदल घडवले पाहिजेत आणि उचित योग्य बदल घडवले पाहिजेत. या धोरणाअंतर्गत सर्व राज्यांकरता किमान एक राष्ट्रीय अभ्यासक्रम सूचित करण्यात आलेला आहे, की असं असं आहे. तुम्हाला जर तुमचा महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम वेगळा हवा असेल, तरी पण तो याच्याशी निगडीत असला पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल एनसीईआरटीचं असं आहे की आम्ही केमिकल रिएक्शन शिकवतोय, आम्ही हे शिकवतोय, तर तुम्ही पण तेच शिकवा. थोड्या वेगळ्या पद्धतीने घ्या किंवा थोडे वेगळे एक्झाम्पल्स घ्या, पण मूळ सिलेबस असा असलाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही इव्हन जर बघितलात ना, तरी पण तुमचा सिलेबस भलेही वेगळा असेल एनसीईआरटी पेक्षा किंवा सीबीएसई बोर्डापेक्षा, पण कुठेतरी मॅच होते. म्हणजे तुम्ही जे 8वीला शिकलात ते कदाचित त्यांना 5वी-6वीला असेल किंवा थोडं नंतर आधी असेल. पण अल्टिमेटली 10वी पर्यंत तुम्ही सगळे जे आहेत तर ते बऱ्याचशा सेमच गोष्टी शिकून येतात. कारण हे काय होते, मॅच झालं पाहिजे. असं नाही व्हायला पाहिजे की जे मुलं सीबीएसई मधून शिकतायत त्यांना खूप काहीतरी वेगळं येतंय आणि तुम्हाला अजिबात त्यातलं काही येतच नाही, असं नाही. सिलेबस तुम्ही जर कम्पेअर केलात तर 10वी पर्यंत, म्हणजे पुढे मागे होऊ शकतं अर्थातच, पण 10वी पर्यंत जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर त्यांचा आणि तुमचा सिलेबस कुठे ना कुठेतरी तुम्हाला सेमच बघायला मिळेल. थोडाफार सेम म्हणण्यापेक्षा सिमिलर बघायला मिळेल असं म्हणूयात आपण. तर त्यामध्ये भारतातील सर्व विद्यार्थ्यांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध व्हावी, कारण सगळ्यांना समान शिकवलं पाहिजे. असं नाही की त्यांना वेगळंच काहीतरी शिकवताय, तुम्हाला वेगळंच काहीतरी शिकवताय, असं नाही. कुठेतरी त्यांना आणि तुम्हाला सेम सेम गोष्टी असणार आहेतच. प्रत्येक राज्यामध्ये त्यांच्या सांस्कृतिक, भौगोलिक आणि ऐतिहासिक गरजांनुसार राष्ट्रीय अभ्यासक्रमामध्ये जे आहे, एक मिनिट हा, लवचिकता आणण्यास वाव दिलेला आहे. तुम्ही जर पाहिलं तर आतापर्यंत आपण जो इतिहास पाहिला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने जास्त गोष्टी आपण पाहिल्या. हेच जर तुम्ही एनसीईआरटीचा सिलेबस पाहिलात तर त्या ठिकाणी महाराष्ट्रापेक्षा भारत आणि जगाचा इतिहास यावरती जास्त भर दिला गेला होता.
कारण ते कुठल्याही राज्याचं नाहीये, ते पूर्ण देशाचा अभ्यासक्रम आहे. आणि त्यामुळे तिथे कुठलाही एक राज्य वरती जास्त फोकस करण्यापेक्षा भारत आणि जग याच्यावरती जास्त फोकस आहे, जे की आपल्याकडे महाराष्ट्रावरती थोडाफार जास्त फोकस आहे. जेव्हा आपण चौथीला फक्त म्हणण्यापेक्षा म्हणजे शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य, तर छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्य याच्याबद्दल जेव्हा आपण अभ्यास करायचो, तेव्हा त्यांनी तिथे वर्ल्ड हिस्ट्री केलेलं होतं. कारण त्यांना पूर्ण जगाचा अभ्यास होता, त्यांना पूर्ण भारताचा अभ्यास होता, जेव्हा आपण महाराष्ट्राची संस्कृती शिकत होतो. ठीक आहे. सो हे प्रत्येक राज्याच असणार आहे. आता आपण महाराष्ट्राबद्दल बोलतोय, हेच तुम्ही इतर कुठल्याही राज्याचा बोर्ड घेतला तर त्यांना त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल अभ्यास असणार आहे. पण अगेन एनसीईआरटी मध्ये पूर्ण देश आणि जग याच्यावरती जास्त फोकस असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 ची परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरती तयार करण्यात आलेल्या कृती कार्यक्रमावर आधारित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 तयार करण्यात आलेला आहे. क्षमताधिष्ठित म्हणजे कॅपॅबिलिटी नुसार प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1995, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 1988 कार्यान्वित म्हणजे जेव्हा तयार होत होता किंवा जेव्हा ते इम्प्लिमेंट केलं जात होतं, तर ते करत असतानाच राष्ट्रीय स्तरावरती किमान किमान म्हणजे मिनिमम अध्ययन क्षमता निश्चित करण्यासाठी डॉक्टर R.H. दवे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती. दवे समितीने भाषा, गणित व परिसर अभ्यास या विषयांसाठी इयत्ता 5वी पर्यंतच्या किमान अध्ययन क्षमतांचे तक्ते विकसित केले. म्हणजे इयत्ता 5वी पर्यंत मुलांना काय काय शिकवले गेलं पाहिजे आणि मुलांना काय काय शिकून झालं पाहिजे मुलांचं. म्हणजे असं असतं ना की 10वी पर्यंत तुम्हाला सायन्स मधलं हे आलं पाहिजे, मॅथ्स मधलं हे आलं पाहिजे, तसंच 5वी पर्यंत तुम्हाला ऍटलिस्ट गुणाकार, भागाकार, वजाबाकी, बेरीज जे पण आहे ती गणितामध्ये आलं पाहिजे. सायन्स मधल्या जे काही बेसिक गोष्टी आहेत त्या आल्या पाहिजेत. इतिहासामधलं तुम्हाला ऍटलिस्ट महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल माहिती असली पाहिजे. तर बेसिकली हे सगळं जे आहे तर ते तक्ते बनवण्यात आले की आपण एक ट्रॅक ठेवूयात, आपण एक मोजमाप करूयात की मुलांना कुठपर्यंत आणि कसं काय काय आलं पाहिजे. आणि त्यामध्ये एकाच इयत्तेमध्ये क्षमता कोणत्या क्रमाने विकसित व्हाव्यात हे दर्शवले जाते. म्हणजे मग पुढे कळतं ना की आपल्याला 6वी कसं करायचं आहे, किंवा इव्हन जर आपण मागचं बघितलं तर 4थी अजून काय इम्प्रूव्ह करायचं आहे, तर हे सगळं आपल्याला कळू शकतं. उपग्रहांचा वापर, उपग्रह म्हणजे सॅटेलाइट. 1975 मध्ये शैक्षणिक कारणांसाठी उपग्रहाचा वापर करणे साध्य करण्यात भारताला यश मिळाले. इस्रोचे शास्त्रज्ञ एकनाथ चिटणीस यांनी महत्वाची भूमिका यामध्ये बजावली. स्पेस ऍप्लिकेशन सेंटर या अहमदाबाद येथील अंतरिक्ष उपयोग केंद्राच्या नेतृत्वाखाली साईट म्हणजे काय, सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट, हा शैक्षणिक कारणांसाठी प्रयोग करण्यात आलेला उपग्रह आहे. नाव लक्षात ठेवायचं आहे, काय नाव आहे, साईट. ठीक आहे, याचा फुल फॉर्म पण लक्षात ठेवा. तर उपग्रहाद्वारे शिक्षण प्रणाली ही एक नवीन कल्पना इथून पुढे विकसित झाली. म्हणजेच याच्यामुळे काय झालं, आता पण बघा खूप सारे, इव्हन आपण युट्यूब का बघू शकतोय, खूप सारे सॅटेलाइट्स आहेत, त्यामुळे कळतंय ना की इकडून डेटा आपण अपलोड करते, मी काहीतरी व्हिडिओ अपलोड करते, तुमच्यापर्यंत ते पोहोचते, तुमच्यापर्यंत इंटरनेट पोहोचते, या सगळ्या गोष्टी पोहोचतात कशामुळे, उपग्रहांमुळे. तर सिमिलरली हे जे उपग्रह आहेत यामुळे जे ग्रामीण भागांमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पण दर्जेदार शिक्षण पोहोचवणं किंवा एक स्टँडर्ड लेवलचं किंवा त्याहीपेक्षा चांगल्या क्वालिटीचं शिक्षण पोहोचवणं शक्य झालेलं आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ, देशामधील सर्वसामान्यांच्या घरामध्ये ज्ञानगंगा नेण्यासाठी या मुक्त विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. बेसिकली मुक्त विद्यापीठ म्हणजे काय, तर बघा तुम्ही पाहिलं असेल की साधारणतः जेव्हा 12वी वगैरे होते तेव्हा बऱ्याच जणांचं असं होतं की थोडंफार कमवायचं आहे किंवा आर्थिक हातभार लावायचा आहे घरामध्ये. तर या केसेसमध्ये कधी कधी त्यांचं शिक्षण राहून जातं आणि त्यांचं असं होतं की आम्ही रोज कॉलेजमध्ये जाऊन नाही शिकू शकत ज्याप्रमाणे इतर लोक शिकू शकतात. मग खास त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, मुक्त विद्यापीठ म्हणजे काय, त्यांना रोज रोज कॉलेज नाही अटेंड करायचंय, त्यांना फक्त एक्झामच्या वेळेस यायचं आहे, काहीतरी त्यांना राईटअप सबमिट करायचं असतात वगैरे, आणि फक्त एक्झामच्या वेळेस जाऊन ते त्यांचं जे एक्झाम देऊन वगैरे त्यांची डिग्री जे आहेत तर ते घेऊ शकतात. सो बेसिकली अशा पद्धतीने सोय आहे की जे मुलं रोज कॉलेजला नाही जाऊ शकत, ज्यांचं असं आहे की शक्य नाही रोज कॉलेजला वगैरे जाऊन बसणं, तर ते लोक मुक्त विद्यापीठातून त्यांचं शिक्षण पूर्ण करतात, जे कुठले विषय त्यांना हवे असतील ते. आय गेस आर्ट्स आणि कॉमर्स साठी मुक्त विद्यापीठ आहे. सायन्स मध्ये मोस्टली प्रॅक्टिकल्सला जास्त महत्व असल्यामुळे किंवा प्रयोग परीक्षेला जास्त महत्व असल्यामुळे साधारणतः त्याची मुक्त विद्यापीठ मोस्टली नाहीयेत. पण अजून तुम्हाला जर काही माहिती असेल तर मला सांगू शकता. माझ्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याद्वारे आर्ट्स आणि कॉमर्सला तरी मुक्त विद्यापीठ आहेत असं मला माहिती आहे. संयुक्त राष्ट्रे या संघटनेने 1970 हे वर्ष जागतिक शैक्षणिक वर्ष म्हणून घोषित केलं होतं. तुम्हाला माहिती असेल तर जे UN म्हणजे संयुक्त राष्ट्र जे आहेत तर ते प्रत्येक वर्षाला काहीतरी नाव देतात की हे वर्ष आपण काहीतरी म्हणून सेलिब्रेट करूयात. तर 70 जे वर्ष होते तर ते त्यांनी जागतिक शैक्षणिक वर्ष केलं होतं.
तुमच्यासाठी टास्क आहे की 2026 हे जे वर्ष आहे ते UN ने काय म्हणून घोषित केले हे तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात. बघू किती लोकांना याच्याबद्दल माहिती आहे. ठीक आहे, तुम्हाला नसेल माहिती ChatGPT ला विचारा. फक्त मला आन्सर पाहिजे. ठीक आहे. याच वर्षी भारत सरकारचे शिक्षण व समाज कल्याण खाते, माहिती व प्रसारण खाते, विद्यापीठ अनुदान आयोग व युनेस्कोने त्यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्त विद्यापीठ या विषयावरती नवी दिल्ली येथे चर्चासत्र घेतलं. म्हणजे असलं पाहिजे की नाही, असलं पाहिजे मुक्त विद्यापीठ तर कसं असलं पाहिजे वगैरे वगैरे. आणि मग या चर्चासत्रामधूनच मुक्त विद्यापीठची जी काही कल्पना आहे तर ती सत्यात आली. 1974 मध्ये सरकारने पी पार्थ सारथी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांच्या सूचनानुसार आणि म्हणजे त्यांनी सांगितलं की कसं काय असलं पाहिजे किंवा त्यांचे जे काही सजेशन्स वगैरे असतील ते घेऊन 20 सप्टेंबर 1985 रोजी मुक्त विद्यापीठ आकारास आलं आणि प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचंच नाव, कारण त्या काळामध्ये ऑलमोस्ट आपण जर पाहायचं म्हटलं तर 73-73च्या वेळेस इंदिरा गांधी याच पंतप्रधान होत्या, तर त्यांचं नाव या मुक्त विद्यापीठाला देण्यात आलं. महाराष्ट्रामध्ये पण तुम्ही नाव ऐकलं असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना नाशिक येथे 1989 साली झाली होती. आणि खरं तर त्याच्या आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ती विद्यापीठं बघायला मिळतील महाराष्ट्रामध्ये. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्हाला विद्यापीठं बघायला मिळणार आहेत. या मुक्त विद्यापीठामध्ये ज्यांना औपचारिक पद्धतीने म्हणजे रोज जाऊन कॉलेजमध्ये बसणं वगैरे याच्याने शिक्षण घेता येत नाही, त्यांना प्रवेशाची पात्रता, वय व अन्य अटीमध्ये सूट देण्यात येते. म्हणजे असं पण असतं की आता तुम्ही बघाल की 12वी मध्ये एवढेच पर्सेंटेज असतील तरच तुम्हाला हे मिळणार ते मिळणार असं असतं. पण जे मुक्त विद्यापीठामधून घेतात शिक्षण त्यांना थोडीफार त्या एवढंच पाहिजे तेवढंच पाहिजे समजून सूट दिली जाते आणि त्यांना शिक्षण घेण्यासाठी एक नवीन संधी दिली जाते. विद्यापीठाने 1990 मध्ये आकाशवाणी व दूरदर्शनच्या माध्यमातून दृक म्हणजे बघणं आणि श्राव्य म्हणजे ऐकणं या पद्धतीने दूरस्थ शिक्षण म्हणजे काय डिस्टंट एज्युकेशन सुद्धा सुरू केलेलं आहे. म्हणजे तुम्ही घरी बसून सुद्धा दूरदर्शन म्हणजे टीव्ही, आकाशवाणी म्हणजे रेडिओच्या मार्फत ऐकू शकता तुमचे जे काही सिलेबस मधल्या गोष्टी असतील तर त्या, आणि त्यातून तुम्ही एज्युकेशन घेऊ शकता जर तुम्हाला रोज कॉलेजमध्ये येऊन बसणं शक्य नसेल तर, किंवा औपचारिक शिक्षण घेणं शक्य नसेल तर. विद्यापीठाने विविध शाखांमधून 1000हून अधिक अभ्यासक्रम राबवले आणि देशामध्ये 58 प्रशिक्षण केंद्रे, परदेशामध्ये 41 केंद्रे स्थापन करून विद्यापीठाने शिक्षणाची सोय केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण आजच्या या पार्टमध्ये उच्च शिक्षणाबद्दल सगळी काही माहिती मिळवून घेतली. हे सगळं तुम्हाला या वयामध्ये सांगणं यासाठी गरजेचं आहे कारण 10वी नंतर तुम्ही तुमचं करिअर पुढे डिसाईड कराल आणि तेव्हा तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर आधीपासून माहिती असतील तर नक्कीच तुम्हाला एक दिशा निवडायला काय म्हणूयात आपण एक दिशा निवडता येईल. आणि म्हणून तुम्हाला आता हे सगळं सांगितलं जातं की मुक्त विद्यापीठ काय आहे, उच्च शिक्षण काय आहे, माध्यमिक वगैरे जे काय असेल ते. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आय नो की आज जरा मी माझ्या मागे ते लपलं जात आहेत सगळे अक्षर आणि गडबड झाली फ्रेमची. बट आय होप की तुमच्याकडे सगळ्यांकडे टेक्स्टबुक असतील नसतील तरी पण मी थोडंफार ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट टाइम पासून मी याची पण काळजी घेईन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.